पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी बाळा नांदगावकरांनी विधानसभेत केली आहे। झी 24 तासने दिलेल्या बातमीचा उल्लेख करत नांदगावकरांनी अजित पवारांकडे ही मागणी केलेली आहे। यावेळी अतिशय महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रात एखादी व्यक्ती किंवा कुटुंबाची जास्तीत जास्त किती जमीन असू शकते तर ती 54 एकर। मात्र आज आपण बघतोय प्रभाकर देशमुखांकडे जबरदस्त जमीन होती आणि अर्थातच हा मुद्दा आपण लावून धरला होता। पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुखांची चौकशी करा अशी मागणी नांदगावकरांनी आज विधानसभेत केलेली आहे। सन्माननीय प्रभाकर देशमुख यांनी जी काही नियम डावलून बेकायदेशीररित्या कायद्यात तुडवून 300 एकर जमीन जी घेतलेली आहे जांभे गावामध्ये, त्याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून ती एक सखोल चौकशी करून जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। तर अशा प्रकारे अधिकारी जर गुन्हा करायला लागले, नियम डावलायला लागले तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? आणि म्हणून त्यांची सुद्धा चौकशी करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी मी सभागृहामध्ये केलेली आहे। मला असं वाटतं की सरकार या बाबतीमध्ये निश्चितपणे सकारात्मक विचार करेल। ते एकूणच आपण बघतोय की प्रभाकर देशमुख यांची चौकशी करा अशी मागणी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी देखील केलेली आहे। ज्याप्रमाणे 1961 चा नागरी जमीन कमाल धारणा कायदा आहे, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती केवळ 54 एकर जमीन घेऊ शकते, मग ती व्यक्ती कोणीही असो, राजकारणी असो, उद्योजक असो किंवा सनदी अधिकारी असो। परंतु पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याकडे मात्र 300 एकर शेत जमीन आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहे। सागर, आपण बघतोय की पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांची चौकशी करण्याची मागणी बाळा नांदगावकरांनी केली आणि झी 24 तासने दिलेल्या बातमीचा उल्लेख देखील त्यांनी केलाय। काय उल्लेख केला, एकूणच काय चौकशीची मागणी केली, जरा सविस्तर सांगा। मधुरा, आज अंतिम आठवडा प्रस्ताव होता, त्या अनुषंगाने राज्यातल्या वेगवेगळ्या मोठ्या समस्यांच्या संदर्भात बाळा नांदगावकर बोलत होते। त्यावेळी राज्यामध्ये अधिकारी किती मोठ्या प्रमाणात सरकार जनतेचे काम करण्याच्या ऐवजी फक्त स्वरूपाचे भाष्य करत असताना नांदगावकर यांनी झी 24 तासचा उल्लेख करत प्रभाकर देशमुख यांनी जो उल्लेख केलेला आहे, त्यांनी सांगितलं की दिल्ली अशा स्वरूपात बातम्या दाखवलेल्या आहेत, जे या संदर्भातले डॉक्युमेंट्स दाखवण्यात पाहावेत, त्याच्यानुसार कारवाई करण्यात यावी। जर त्याच्यामध्ये दोष असतील तर तशी पुढची भूमिकाही सरकारने स्पष्ट करावी अशी मागणी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली आहे। विशेष म्हणजे त्यांनी झीचा देखील उल्लेख याच्यामध्ये अधिक प्रकर्षाने केलेला आहे। धन्यवाद सागर, ही माहिती दिल्याबद्दल। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर आपण बघतोय की देशमुखांची चौकशी करा आणि चौकशी करून कारवाई करा अशी मागणी एकूणच आपण बघतोय विधानसभेत मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।